महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन आणि नॅशनल किक बॉक्सिंग फेडरेशन NG यांच्या संयुक्त विद्यमाने वॅको एशियन किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2015 चे उद्घाटन 5 ऑगस्ट रोजी श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बालेवाडी येथे करण्यात येणार आहे। या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राम शिंदे तसेच केंद्रीय क्रीडा सचिव अजित मोहन शरण हे उपस्थित राहणार आहेत। वॅकोचे व्हाईस प्रेसिडेंट नासिर नासिरी यांनी ही माहिती दिली। MKBA आणि वॅको इंडियाचे अध्यक्ष CA तांबोळी यावेळी उपस्थित होते। यावेळी नासिर नासिरी म्हणाले, आशिया खंडातील इतर देशांच्या तुलनेत भारत हा देश सर्व देशांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे यावेळीही आम्ही संघटनेतर्फे भारतातच स्पर्धेचे आयोजन केले आहे। वाको आशियाई किक बॉक्सिंग ही स्पर्धा स्पोर्ट्स अकॉर्ड वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स 2017 पेरू आणि वर्ल्ड गेम्स 2017 पोलंड या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या अधिपत्याखाली होणाऱ्या स्पर्धांकरिता पात्रता फेरी म्हणून घोषित करण्यात आली आहे। आशियातील 20 देशांमधून 400 ते 500 खेळाडू या स्पर्धेत भाग घेतील। या स्पर्धेचे आयोजन पुण्यात दुसऱ्यांदा करण्यात आले। 2012 साली भारत सरकारच्या युवा, क्रीडा खाते, गृह खाते आणि परराष्ट्र खाते यांच्या सहकार्याने पुण्यात ही स्पर्धा घेण्यात आली होती। या स्पर्धेस वॅको तसेच महाराष्ट्र क्रीडा परिषद महाराष्ट्र सरकार यांची मान्यता मिळाली आहे। CA तांबोळी यांनी खेळाविषयी आपलं मत व्यक्त केलं। या स्पर्धा 7 स्टाईलमध्ये होणार आहे, ज्यामध्ये मॅटवरील म्हणजे त्याला ततामी स्पोर्ट्स म्हटलं जातं, त्यामध्ये पॉइंट फायटिंग, लाईट कॉन्टॅक्ट आणि किक लाईट अँड म्युझिकल फॉर्म असे हे 4 खेळ, 4 स्टाईलचे खेळ हे मॅटवरती होतात। आणि 3 खेळ हे रिंग स्पोर्ट्स म्हणजे किक बॉक्सिंग रिंगमध्ये 3 खेळ खेळले जातात, त्यामधील फुल कॉन्टॅक्ट, लो किक अँड K1 रूल्स हे 3 क्रीडा प्रकार आहेत। एकूण कॅटेगरी या सर्वांच्या मिळून 110 आहेत आणि या स्पर्धेमध्ये एकूण 419 जणांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे। प्रत्येक खेळाडूला आपल्या एक व्यतिरिक्त मॅक्झिमम 2 स्टाईलमध्ये त्याला खेळता येण्याची मुभा वाको रूल प्रमाणे याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। रंजक होणार आहे स्पर्धा। खूप मातब्बर आणि ताकदवान खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। किक बॉक्सिंग हा खेळ युवा वर्गामध्ये विशेषतः महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। हा खेळ आत्मरक्षणासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे। MKBA ने यापूर्वी अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या आहेत। आम्ही सातत्याने शाळांमधून खेळाडूची निवड करतो तसेच 2006 पासून HGFI शालेय खेळांमध्ये भाग घेतो। MKBAच्या माध्यमातून अनेक खेळाडूंनी भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे तसेच देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत। सी मूव्हीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी सज्जाद सय्यद, पुणे।